विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा चॅप्टर नंबर 7 कोऑर्डिनेट जॉमेट्री, त्याचा प्रॅक्टिस सेट 7.1. आता यामध्ये काय आहे, फर्स्ट क्वेश्चन स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस डू द फॉलोविंग पॉईंट ला. ठीक आहे. आता खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात ते आपल्याला तिथे सांगायचं आहे. तर त्याआधी मी तुम्हाला क्वाड्रंट कसे असतात बघा. ग्राफ पेपरवरती मी हे सिम्पल पेपरवर घेतला आहे. ग्राफ पेपरवरती आपल्याला हा एक्स ॲक्सिस असतो आणि हा जो असतो सेंटरचा तो वाय ॲक्सिस असतो. तर त्याचा जो क्वाड्रंट असतो हा क्वाड्रंट फर्स्ट असतो, हा सेकंड असतो, हा थर्ड असतो आणि हा फोर्थ असतो. असे 4 प्रकारचे क्वाड्रंट असतात. आता आपल्याला इथं काही नंबर्स दिलेले आहेत, तर आपल्याला सांगायचं की कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोणत्या अल्फाबेटिकलने नंबर डिनोट केलेला आहे तो येतो. आता यामध्ये बघा, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये वाय ॲक्सिसवर सर्व पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि एक्स ॲक्सिसवरचे पण सर्व पॉझिटिव्ह नंबर्स येतात. देन सेकंड क्वाड्रंटमध्ये वाय ॲक्सिसवरचे एक निगेटिव्ह नंबर्स असतात आणि एक पॉझिटिव्ह नंबर असतात, ते एक्स ॲक्सिसवरचे. ठीक आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये दोघं पण काय असतात, निगेटिव्ह नंबर. वाय ॲक्सिसवरचा हा निगेटिव्ह नंबर आणि एक्स ॲक्सिसवरचा हा निगेटिव्ह नंबर. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये बघा, हा वाय ॲक्सिसवरचा पॉझिटिव्ह नंबर आणि एक्स ॲक्सिसवरचा निगेटिव्ह नंबर हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येत असतो. ठीक आहे. तर मग तुम्हाला हे समजलं. चला तर मग आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा. इथे दिलेला आहे ए इन ब्रॅकेट -3 and 1. -3. आता मी इथे कोऑर्डिनेट्स लिहून घेतलेले आहेत आणि क्वाड्रंट आणि कोणत्या ॲक्सिसवरती येतात ते मी इथे लिहून घेतलेलं आहे. तर ते आपण आता इथे शो करणार आहोत. बघा, कोऑर्डिनेट ए इन ब्रॅकेट -3 and 2 हा क्वाड्रंट सेकंडमध्ये येतो, कारण एक नंबर निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. इथे पण काय आहे, दोघं नंबर निगेटिव्ह आहे, तर हा क्वाड्रंट थर्डमध्ये येतो. के 3.5 आणि 1.5 हा क्वाड्रंट फर्स्टमध्ये येतो, दोघं नंबर पॉझिटिव्ह आहेत. इथे पण दोघं नंबर पॉझिटिव्ह आहेत, ते क्वाड्रंट फर्स्टमध्ये येतात. इथे दोघं नंबर पॉझिटिव्ह आहेत, ते क्वाड्रंट फर्स्टमध्ये येतात. इथे एक नंबर पॉझिटिव्ह आणि एक नंबर निगेटिव्ह हा क्वाड्रंट फोर्थमध्ये येतो. जीमध्ये पण हा क्वाड्रंट फोर्थमध्ये येतो का, तर हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. आता इथे 0 आणि -5 म्हटलंय, हा म्हणजे ॲक्सिसवर येणारा नंबर. आपण जे ॲक्सिस घेतो एक्स आणि वाय त्याच्यावरती येणारे नंबर असतात, म्हणून हा इथे फक्त -5 आहे, तर हा फक्त वाय ॲक्सिसवर येतो. इथे पण 12 आणि 0 आहे, हा 12 पॉझिटिव्ह असल्यामुळे हा एक्स ॲक्सिसवर आलेला आहे. आता इथे फर्स्ट नंबर जो आहे तो 0 आहे आणि सेकंड जो आहे तो 9 आहे, बट तो पॉझिटिव्ह आहे, मग हा वाय ॲक्सिसवरचा आहे. इथे 0 आणि 2.5 आहे, हा पण वाय ॲक्सिसवरचा आहे. आणि हा आहे क्यू -7 आणि -3 हा क्वाड्रंट थर्डमध्ये येणार आहे. ठीक आहे. तर मग क्वेश्चन नंबर 2 आहे, इन विच क्वाड्रंट आर द फॉलोविंग पॉईंट ला. ठीक आहे. फर्स्ट आहे हू बोथ कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह. तर ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात, क्वाड्रंट फर्स्टमध्ये जे कोऑर्डिनेट्स असतात ते काय असतात, पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे. तर इथे येईल क्वाड्रंट फर्स्ट. ठीक आहे. सेकंड आहे हुज बोथ कोऑर्डिनेट आर निगेटिव्ह. आता दोघं निगेटिव्ह कोऑर्डिनेट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात, तर ते थर्ड क्वाड्रंटमध्ये येतात. तर क्वाड्रंट थर्ड. ओके. थर्ड क्वेश्चन आहे, हू एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह. कशात निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स येतात, कोणत्या क्वाड्रंटमध्ये, तर क्वाड्रंट 4मध्ये येतात. ठीक आहे. आणि फिफ्थ आहे, हू एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह. एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, तर ते क्वाड्रंट सेकंडमध्ये येतात. ठीक आहे. समजलं. क्वेश्चन नंबर 3 आहे, ड्रॉ द कोऑर्डिनेट सिस्टीम ऑन अ प्लेन अँड प्लॉट द फॉलोविंग पॉईंट्स. तर इथे मी कोऑर्डिनेट्स घेतलेले आहेत सर्व आणि इथे मी ग्राफ हा जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. आम्ही ग्राफ पेपरवर केलेला नाही, सिम्पल पेपरवरती आहे. तर हा जो आहे हा आपला वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे. आणि हा जो सेंटरला दिसतोय हा आपला एक्स ॲक्सिस आहे. तर मी तुम्हाला क्वाड्रंट सांगितले, हा क्वाड्रंट फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ आहे. तर फर्स्ट जो आहे तो
कोऑर्डिनेट तो आहे L -2 and 4. -2 आता -2 हा एक्स ॲक्सिसवरचा येतो आणि हा जो 4 आहे तो वाय ॲक्सिसवरचा, म्हणजे फर्स्ट जो नंबर असतो तो एक्स ॲक्सिसवरचा असतो आणि जो सेकंड असतो तो वाय ॲक्सिसवरचा असतो. सेकंड आहे M 5 and 6. आता दोघं नंबर पॉझिटिव्ह आहेत. आपल्याला 5 पण पॉझिटिव्ह पाहिजे आणि 6 पण पॉझिटिव्ह पाहिजे. मग 5 हा एक्स ॲक्सिसवरचा ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो आणि वाय हा 6 हा वाय ॲक्सिसवरचा आलेला आहे. ठीक आहे. थर्ड आहे N -3 and -4. ते इथे आलेले आहेत. -3 and -4. हा -3 आणि -4 आपण दाखवलेला आहे. ठीक आहे. P हा P2 and -3 आहे. ठीक आहे. मग हा सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो बघा. पॉझिटिव्ह 2 येतो आणि -3 येतो. हां P. ओके. 6 आहे इथे Q 6 and -5. ठीक आहे. हा इथे बघा Q हा 6 आहे. एक्स ॲक्सिसवरचा हा पॉझिटिव्ह नंबर आणि वाय ॲक्सिसवरचा हा निगेटिव्ह नंबर -5 आहे. इथे यस 7 0 दिलेला आहे. यस 7 and 0 आहे. ठीक आहे. हा यस पॉईंट इथे डिनोट होईल तो इथे एक्स ॲक्सिसवरती हा. ठीक आहे. इथे आपण लिहूया यस 7 and 0 येईल. ठीक आहे. बघा इथे आहे T 0 and -5. तो बघा हा इथे येणार आहे. वाय ॲक्सिसवरती हा T 0 and -5 आलेला आहे. ठीक आहे. सर्व आता क्वाड्रंटमध्ये शो होत आहेत कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. थँक्यू. आणि या मागील व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा.